नमस्कार, मी तुषार साई गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ह्या आदल्या एपिसोडमध्ये आपण अक्षयासोबत मनमुराद गप्पा टप्पा केलेले आहे। तिच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे। पण आता वेळ झालेली आहे आपल्या किचन सेगमेंटची आणि तिने मला सांगितलं की ती आपल्यासाठी काहीतरी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे। पुन्हा एकदा स्वागत करूया अक्षया नाईकचं। अक्षया, गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे। थँक्यू। सो तू मला आता मध्यंतरी सांगितलंस, मधल्या वेळेत तू मला म्हणालीस की तू काहीतरी आज स्पेशल रेसिपी करणार आहेस। येस। सो ती काय स्पेशल रेसिपी आहे? सो ही जी स्पेशल रेसिपी आहे ती आहे ग्रीन चिकन विथ राईस। आता ह्या ग्रीन चिकनची जी रेसिपी आहे ती साधारण 2 वर्षांपूर्वी मला ऋतुजा बागवे हिने इंस्टाग्रामवर सांगितली होती। आता माझा आणि कुकिंगचा संबंध हा गेल्या 1.5-2 वर्षातच आलाय आणि मी प्रॉपर कुकिंग किंवा माझे जे बेसिक्स आहेत कुकिंगचे हे गेल्या वर्षभरात खूपच छान आणि खूप पक्के झाले। आता किस्सा हा आहे या ग्रीन चिकनचा की मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा हे ग्रीन चिकन बनवलंय तेव्हा तेव्हा ते काहीतरी वेगळं बनलंय। आयरनी अशी आहे की माझी आई अप्रतिम सुगरण आहे आणि आई बाबा एकत्र मिळून एक काय म्हणतो केटरिंग नाही म्हणता येणार पण एक क्लाउड किचन आईचं आणि होतं आणि मी एक्झॅक्ट ऑपोजिट। मुळात घरी कधी जेवण बनवण्याची वेळच आली नाही किंवा आईचं असं असायचं की कशाला तुम्ही बाहेर कामासाठी दिवसभर जाता, घरी येऊन कशाला किचन मध्ये परत काम करायचं, मी करते। त्यामुळे कुकिंगची काय म्हणतो आवड किती होती ती कधी डेव्हलप ॲज सच झाली नाही। इच्छा खूप होती शिकायची आणि मग आम्ही 3 वर्ष नाशिकला होतो शूटसाठी, त्यामुळे ऑब्व्हियसली बाहेरचं किती दिवस आपण खाणार, त्यासाठी मग असं आलं की कुकिंग इज अ लाईफ स्किल जे सगळ्यांना आलंच पाहिजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, युअर जेंडर। करेक्ट? येस, एक्झॅक्टली। आणि माझ्या मते कुकिंग इज अन आर्ट। एक्झॅक्टली, इट इज अन आर्ट आणि इट इज अ लाईफ स्किल की जसं ड्रायव्हिंग, स्विमिंग आणि कुकिंग हे मला पर्सनली असं वाटतं की सगळ्यांना आलं पाहिजे। मूलभूत गरजच ते आहेत ना, अन्न, वस्त्र, निवारा। अन्न म्हटलं की तुम्हाला कुकिंग आणि स्वतःच्या हाताने बनवून खाण्याची जी काही मजा आहे ना, बाहेर आपण 1-2 दिवस खाऊ शकतो पण रेग्युलरली नाही खाऊ शकत। करेक्ट। आणि मेन म्हणजे काय होतं माहितीये, बरेचदा ते बनवून इतरांना खाऊ घालण्याची जी मजा आहे ती खरी मजा आहे आणि आय थिंक ते मला कुठेतरी माझ्या आईकडून येतं। आता फायनली जेव्हा माझे बेसिक्स क्लिअर झालेत, मी अतिशय ती सोप्या पद्धतीने नोट डाऊन केली आहे आणि आता मोठं झाल्यावर रिअलाइज झालंय जितकं सोपं कराल, जितका कमी वेळ तुम्ही वापराल तितक्या कमी वेळात तुमचं जेवण झालं पाहिजे। असं नाही ना आता घरी पाहुणे आलेत आणि त्यांना 2-2 तास आपण जेवणच बनवत बसलोय। त्यामुळे खूप सोपी रेसिपी आहे, खूप तामझाम नाहीये। सो आपण स्टार्ट करूया। त्याच्यासाठी तू काय इन्ग्रेडियंट्स घेणार आहेस? सो आपण ग्रीन चिकन बनवत आहोत त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला चिकन लागणार आहे। तुम्ही बोनलेस किंवा विथ बोन्स व्हॉट एव्हर जे काय तुमचे प्रेफरन्स असेल ते। नाव बिकॉज इट इज ग्रीन चिकन व्हॉट वी आर गोइंग टू नीड, सगळ्यात महत्वाचं आहे पालक आणि कोथिंबीर। मला पर्सनली ग्रीन्स आवडतात, मला पालेभाज्या आवडतात, त्यामुळे म्हटलं 2 आवडीच्या गोष्टी एकत्र का करायच्या नाही। आपण पालक घेतलंय, कोथिंबीर आहे 1 वाटी आणि एक अराउंड 2 ते 3 कांदे चॉप करून घेतलेत, नॉट फाईनली चॉप। 2 ते 3 टोमॅटो लागणार आहेत। त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मिरची, ह्या 3 गोष्टी मेन लागणार आहेत आपल्याला। सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आधीच त्याची एक वेगळी पेस्ट रेडी करून ठेवू शकता। आम्ही रेडी करून ठेवली आहे, पेस्ट रेडी करून ठेवली आहे। येस। याच्यात काय घातलंय? आलं, लसूण आणि मिरची याची एक पेस्ट करून ठेवली आहे। तुम्हाला पेस्ट करून नसेल ठेवायची तरी चालेल, का ते नंतर कळेल तुम्हाला। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटीभर किसलेलं खोबरं, त्यानंतर दही लागणार आहे कारण आपलं मॅरिनेशन मेन त्याच्यात असणार आहे। तूप लागेल ऑफकोर्स बिकॉज तुपाशिवाय मजा नाही। आणि फोडणीसाठी मी फक्त मिरच्या आणि दॅट्स इट, आपलं सॉल्ट अँड पेपर, दॅट्स इट, थोडंसं पाणी। आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही मसाले लागणार आहेत? सो हळद, लाल तिखट, चिकन मसाला आणि गरम मसाला लागेल। सो असे बेसिक खडे मसाले लागतील मला। सो पण याच्यासाठी मी तुला एक असा मसाला देणार आहे ज्यात हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे जसं तू लाल तिखट म्हणालीस, हळद म्हणालीस, खडे मसाले म्हणालीस किंवा हिंग वगैरे, या एका मसाल्यात आहे आणि तो मसाला म्हणजे स्पिरियोसाचा मसाला। ओके, मागे स्टँड आहे, तिथे तुला एक बॉटल मसाला म्हणून दिसत असेल। ओके, मला नावच आवडलंय बॉटल मसाला।
तर ह्या मसाल्यात त्या सगळे मसाले ना मिक्स केलेले आहेत, त्याचा पावडर फॉर्म मध्ये आहे. याचे तू फक्त 2 चमचे यूज करशील तरी चालणार आहे. सुपर, चालेल. आणि आय थिंक ह्यांचा जो मसाला आहे तो पण अशा रेसिपी जी मी सांगते तसाच आहे की खूप तामझाम नाहीये. एक मसाला वापरला अँड वी आर ऑल सेट अँड गुड टू गो. आता याच्या आधी पण आम्ही जेव्हा एकदा रेसिपी केली होती चिकनची, जेव्हा रेसिपी केली होती, रुपल आली होती, तर तेव्हा आम्ही काय केलं, फक्त चिकन घेतलं होतं, दह्यात मॅरिनेट त्याला केलं होतं आणि 2 चमचे हे टाकून झाली होती. म्हणजे इट इज सो क्विक अँड इट इज सो फास्ट. नाईस, लवली. येस, तर मग आपण सुरुवात करूया. येस. तर तुला हे सगळं करण्यासाठी तू अगोदर मॅरिनेशन करणार आहेस? हो, नाही, आधी आपण वाटप तयार करूया. सो मला मिक्सरचं भांड लागेल. ओके, इथे सुपर. तर तू वाटप करण्यासाठी आता काय काय टाकणार आहेस याच्यात? सो आपण सगळ्यात आधी थोडासा कांदा, एक 2 ते 3 कांदे शुड बी इनफ. त्यानंतर टोमॅटो. सो बरीच जण काय करतात किंवा माझ्या घरी सुद्धा कित्येकदा हे सगळं एकत्र आधी बेसिक परतून थोडासा रोस्ट करून घ्यायचं आणि मग ते थोडं काय म्हणतो, थोडं थंड झालं की मग तुम्ही त्याला ग्राइंड करू शकता. तुम्हाला जे टेक्स्चर तुम्हाला हवं असेल, एक टेस्ट येते, एक फ्लेवर त्याचा जो काही भाजल्यानंतरचा जो फ्लेवर असतो त्याच्यासाठी. बट आय प्रिफर की डायरेक्ट आपण तसंही करू शकतो. ते प्रत्येकाच्या बनवण्यावरती आहे. एकत्रच सगळं टाकून एक मिक्सरला हे ग्राइंड करून घेऊया. हे पण छान फ्रेश आहे. कोथिंबीर टाकली आता. कोथिंबीर, हो. आता हे तू ओलं खोबरं घेतलेलं? ओलं खोबरं. आता ही चटणी याच्यातच मिक्स करायची? हो, ह्याच्यातच आपण मिक्स करूया. 2 मोठे चमचे शुड बी इनफ. आणि नंतर एकदा आपण फिरवून घेतल्यानंतर जर आपल्याला वाटलंच ना की थोडा फ्लेवर मिसिंग आहे तर आपण नंतर ऍड करू शकतो. ओके, दही पण याच्यात? हा, दही याच्यात मग नंतर आपण ते येस. म्हणजे ह्याच्यात परत वेगळं आपल्याला काही ऍड करायला नको. ह्यात मग थोडंसंच पाणी टाकायचं. सो दह्याबरोबर आपण हे फिरवलं. ओके, ठीक आहे. हिअर वी गो. दही पण ह्यातच टाकलंय. नाईस. आय थिंक वी आर गुड टू गो. आपण हे फिरवून घेऊया. आपण याला ब्लेंड करून घेऊ. येस. ओके, आता आपलं मेन जे वाटप आहे, मॅरिनेशन आहे, ते रेडी झालंय. सो लेट्स गो अहेड. मला एक बाउल देशील मोठं? चालेल. परफेक्ट. ओके. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आपण चिकन आपलं घेऊया. ते ह्याच्यात एम्प्टी करूया. आपल्या मोठ्या बाउल मध्ये चिकन छान धुवून घेतलंय. अख्खाच्या अख्खा मॅरिनेशन आपण आता ह्या चिकन मध्ये एम्प्टी करणार आहोत. आणि चिकन साधारण किती घेतलंय आपण? अर्धा किलो चिकन घेतलंय. येस. हे झालं. आता आपले मसाले. येस. मग हे त्याच्यातच? हो, डायरेक्ट. आणि यांची खासियत एक आहे ना की कट केल्यानंतर हे झिप लॉक आहे. ते युजली काय होतं, मॉइश्चर असल्यामुळे, दमट वातावरण असल्यामुळे ना तो मसाला घट्ट होतो. ते झिप लॉक करून तू युज करू शकतेस. राईट. आणि नाहीतर मग ते रबर लावा, हे करा, ते करा. ओके, हा एवढा बस आहे बघ. असे 2 चमचे तू म्हणतोय इनफ होते. सुपर. ओके. ओके, नाईस. आणि आपल्याला मीठ लागेल. हो. मीठ साधारण किती घालायचं? चवीनुसार. कमी होईल, आपण नंतर. येस. नाईस. आपण जरा हे मॅरिनेशन टेस्ट करूया. मीठ बरोबर आहे का? बापरे, अख्खा चमचा.
बघतो तू थोडस गुड. सो आपलं मॅरिनेशन रेडी झालंय. आपण एक 5 मिनिटं त्याला सेटल होऊ देऊया अँड देन वी कॅन गो अहेड. ओके ओके. सो आपलं मॅरिनेशन सेट झालंय आणि लेट्स बिगिन. लेट्स स्टार्ट. ओके. मला एक कढई लागेल. कढई लागेल ना? हा, कढई तिथे तुझ्याच मागे ठेवलेली आहे मी. हे चालू केलंयस का? हा, एक सेकंड ना, तुला ऑन करून दे. याच्यात आधी काय टाकणार आहेस तू? तूप. तूप टाकणार आहेस ना? मग तूप टाकून घे, कारण का ते पटकन कढई पटकन गरम होते. छान 2 चमचे तूप. 2 चमचे साधू तूप आपल्याला घालून घ्यायचं. थोडं गरम होते. मस्त खा, स्वस्थ राहा. येस. जमते. ओके, तर ह्या तुपात आता तू कढीपत्ता आणि हिरवी मिरची. दॅट्स इट. पण आधी फोडणी टाकूया, मग विल गो अहेड. आपण भरपूर सारा कढीपत्ता घेतलाय आणि स्लिट केलेली मिरची आपण स्लिट केलेल्या 3 मिरच्या घेऊया आपण, कारण आपलं मॅरिनेशन तसं काही फार तिखट आपण केलेलं नाहीये. ओके. आपली फोडणी छान झाली आहे. आता ह्यात आपण आपलं मॅरिनेशन जे वाटप आपण केलंय ते एम्प्टी करूया. ओके. नाईस. मग याच्यात तू अजिबात पाणी घालणार नाहीयेस का? घालूया ना आपण, थोडं शिजू देऊया. हा, कारण नाहीतर ते एकदमच थिक होऊन जाईल, कारण जर आपल्याला राईस बरोबर खायचंय. तुम्ही जेव्हा हे बघाल, तुम्ही म्हणाल अरे ग्रीन चिकनला ग्रीन कलरच नाही आलाय, तर दॅट इज ओके, कारण द थॉट बिहाइंड ग्रीन चिकन आर द ग्रीन व्हेजिटेबल्स. आय मीन ग्रीन लीफी. पण याच्यात आपण हा रेड कलरचा मसाला घातलाय. करेक्ट. नाईस. हे असंच राहू दे, थोडं शिजू दे. आपण परतत राहूया मध्ये मध्ये. झाकण लावून ठेवायचं नाही, थोडं परतूया आणि मग झाकण लावूया. जाऊ दे, आपण झाकून ठेवूया, ते शिजेल. तर ते थोडं शिजते तोपर्यंत आपण तुझ्या क्लाउड किचन बद्दल बोलूया. जसं तू म्हणत होती की तुम्ही काही पार्टी ऑर्डर्स वगैरे घेता. हो. सो आम्ही फक्त प्री ऑर्डर्स, बल्क ऑर्डर्स असंच घेतो. आणि आमची आता एक्स्ट्रीम्स आहेत आमच्या सगळ्या स्पेशालिटीज ज्या आहेत त्या, की ऑथेंटिक मराठी पद्धतीचं जेवण. म्हणजे अशा बऱ्याचशा भाज्या आहेत ज्या मी कधीच खायचे नाही, कंटाळा करायचे. बऱ्याचशा भाज्या मला माहितही नाहीये, त्या मी माझ्या बरोबर जो करतोय सौरभमुळे मी खायला लागले त्या सगळ्या भाज्या, कारण तो अप्रतिम जेवण बनवतो. सो ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पद्धतीचं प्युअर व्हेज जेवण. म्हणजे अगदी त्यात आपले स्वीट डिश मध्ये गव्हाची खीर, त्याच्यापासून ते गाजरचा हलवा, खूपच कमाल बनवतो तो. मोदक सुद्धा बनवतो. तू सांगतेच एवढ्या, त्याची एवढी स्तुती करते मला पाणी सुटतंय. आणि तुम्हाला माहितीये का, आज अक्षयाने केलेल्या मेजवानीवरती मी ताव तर मारणारच आहे. पण जर तुम्हालाही तिच्या मेजवानीवरती तिच्या हातचं जर तुम्हाला जेवायचं असेल, तुम्ही त्यांच्या क्लाउड किचनला म्हणजे कल्चर किचनला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तुमच्या घरात पार्टी वगैरे असेल तर बिंदास अक्षया आपलीच आहे आणि तुम्ही तिच्या खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. डेफिनेटली. किती शिजलंय हे बघूया जरा. छान येत आहे ना? येस. आय थिंक थोडं पाणी घालूया आपण. अगदीच. सो दॅट आपल्याला थोडी कन्सिस्टन्सी मिळेल. आता बरोबर मी हे जरा क्लिअर कर. येस. बस. पाणी साधारण आपण अर्धा ग्लास घातलाय. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढी पातळ ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी घालायचं आपल्याला त्याच्यात. येस. तुझे काही फूड रिलेटेड काही किस्से का, म्हणजे अशा काही गमती जमती किंवा सेट वरती असं काही? हो. एक माझ्याकडे खूप गमतीशीर किस्सा आहे शूटचा. सो बेसिकली लतिकाचं जे कॅरेक्टर होतं ना, तर म्हणजे असे डायलॉग्स मध्ये खूपदा यायचं की तुला, अरे वा, आपण थोडं कमी करूया.
आय थिंक ते शिजलंय, ऑलमोस्ट झालंय. त्याला अजून 1-2 मिनिटं होऊ देऊया आपण. येस, ओके. सो लतिकाचं जे कॅरेक्टर होतं ना, त्या डायलॉग्स मध्ये असं बऱ्याचदा यायचं की तुझ्यावर अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे, सुगरण आहे, मग पुढे जाऊन असं ते बरंच यायचं की लतिका अख्खं गाव जेवण घालत असते. आणि मी एक्झॅक्ट ऑपोजिट होते. जेव्हा सिरियल सुरू झालं तर मला काही यायचं नाही. म्हणजे पोळ्या करण्याच्या सीनला तर आमचे डिरेक्टर म्हणजे हताश झाले होते. गिरीश सर होते आम्हाला, गिरीश मोहिते आणि गिरीश सर स्वतः अप्रतिम कुक आहेत. ओके. म्हणजे ते रोज पॅकअप झालं की ते रोज त्यांना जी रूम गेली होती तिकडे जाऊन ते रोज जेवण करायचे आणि त्यांचं जेवायचं. आणि त्यांचं असं होतं की बापरे, ह्यांचं आमच्या टीमच्या स्पॉट डिपार्टमेंट मधली जी मुलं होती ती इतकी नालायक होती ना. मुद्दाम मी पोळ्या करायचे सीन व्हायचे ना, त्याच्यानंतर बोलायचे मॅम आज तुमची पोळी फ्रिस्बी म्हणून घेतोय आम्ही. मग बोलायचे मॅम, बोलायचे कोणी इकडे मस्ती गेली ना सेटवर, मी लतिका मॅमच्या हातच्या पोळ्या देणार तुम्हाला खायला. अरे बापरे, एवढं. मी खूपच वाईट होते मी स्वयंपाकात. नाही, पण हे तुझं बरं होतं की तू स्पोर्टिंगली घेतलंस. एकदा सीन होता की मला पोहे करायचे होते आणि हाताचा असा म्हणजे टॉप अँगल लावला होता आणि इन्सर्ट होता कढईचा. तर मी करते आणि मी म्हणजे अगदी आता फक्त हात दिसतोय ना, तर मी अशी होते असं करते. तर सर मला म्हणाले की ऐक ना, तुझे म्हणजे असं कळून येते की कोणतरी नवखी जेवण बनवते, ते हातात तो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, कारण तो ओपनिंग शॉट आहे सीनचा. ओके, घेतली धरली कढई आणि मला वाटत पोहे करतेस, चायनीजच्या गाडीवर नाहीयेस तू. आणि इतकं किती म्हणजे धरलं, ते कापडाने अशी धरली होती कढई आणि त्यात की ते उडाले होते पोहे आजूबाजूला. पण त्याच्या आणि तेव्हा मी माझ्या डोक्यात आलं होतं की बाबा आपल्या जर कॅरेक्टरसाठी काही प्रिपेअर करायचं असेल तर मला जेवण बनवता आलं पाहिजे. दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन का मी नंतर बनवायला लागले, कारण माझे खूप फ्रिक्वेंट सीन्स असायचे जेवण बनवण्याचे. तर म्हटलं प्रत्येक वेळी आपण नाही असं. एक्झॅक्टली. ते तुझं होत आलंय का बघ, चेक कर फक्त एकदा. झालंय ना? ठीक आहे, मग आपण 2 मिनिटं त्याला होऊ देऊया वाफेवर अजून. तर हे जोपर्यंत चांगलं कुक होत आहे, आपण एक गेम खेळूया. ह्या सेगमेंट मध्ये आपण एक गेम खेळतो. गेम एकदम सोपा आहे. आता तुझं नाव आहे अक्षया. पहिला अल्फाबेट ए. ए पासून तुला 5 खाण्याचे पदार्थ सांगायचे आणि 5 रेसिपीज सांगायच्या आहेत. तर अ किंवा ए. ठीक आहे. ए वरून पदार्थ ऍपल क्रम्बल पाय. ओ नाईस. आमरस. ऍपल चिकन. अफगाणी चिकन किंवा अफगाणी कबाब. नाईस. 4 हे रेसिपीज झाल्यात. 5 वाजून एक. आंबा बर्फी. आंबा बर्फी, वाव. तर तुझे हे 5 पदार्थ झालेले आहेत. आता अजून 5 तुला इन्ग्रेडियंट सांगायचे आहेत. आमसूल. नाईस. आलं. व्हेरी गुड. एक ड्राय फ्रूट. अक्रोड. व्हेरी गुड. अजून एक ड्राय फ्रूट, ते नट्स झालं. अंजीर. नाईस. आंबे हळद. ती पानं असतात ती कशात, ती आय थिंक औषधी असतात. आंबे हळद ती औषधी असते. त्यामुळे जर तुम्हाला माहित असेल की आंबे हळद खाण्याचा पदार्थ आहे किंवा नाही, ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. कमेंटद्वारे आम्हाला कळवा. अजून काय हिंट दे, मी तुला असं सांगते. नाही ते सेमच आहे का? आमचूर पावडर सेमच असतं का ते? आमचूर पावडर. ओके, देयर यू आर. तू कमालीचे सगळे उत्तर दिलेले, चांगले मस्त. तू 5 रेसिपीज 5 इन्ग्रेडियंट सांगितले आणि ह्यासाठी तुला मिळतंय स्पिरियोसा कडनं एक सुंदरसं गिफ्ट हॅम्पर. सो गिफ्ट हॅम्पर प्लीज. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर. ओ वाव, माझ्यापेक्षा आईच जास्त खुश होणार आहे बघून. थँक्यू. ओके, चलो. तर हे आपलं चिकन आता रेडी झालेलं आहे. आपण याला सर्व करून घेऊया. ओके, मी सो याच्यात आता आपण सर्व करूया. आणि हो वाव, खरंच छान. मला तर ना आता कधी खातो असं झालेलं आहे. आणि राईस लागेल आपल्याला. ओके,
हा बरोबर आहे ना. हा तर हे आहेत अनियन रिंग्स आणि लेमन वेजेस आणि याच्यात आहे कोथिंबीर आणि मिरची. जस्ट थोडस फॅन्सी आपण हा जेवढं जमते तेवढं करायचं. कारण का डेकोरेट केल्याने काय होतं ना, त्याला ड्रेसिंग केल्याने आपल्याला ना त्याला खावंसं वाटतं अजून, म्हणजे फील येतोय. आर्ट आहे. कुकिंग इज अन आर्ट, राईट? ओके नाईस. I think we are good to go. रेडी राईट. एक काम कर, एक स्पून देते मला तिकडनं. Yes. तुला टेस्ट करायचंय का? ह्या आमच्या सेलिब्रिटीचा मान असतो की त्यांनी जे काही बनवलेलं असतं किंवा मी जे काही त्यांच्यासाठी बनवतो हे अगोदर त्यांनी टेस्ट करायचं असतं. सो प्लीज. अरे बापरे, टेन्शन आलंय मला आता. डोंट वरी, तू बनवलं, चांगलंच बनवलं असशील. मला आता एक स्पून मला दे. नाईस नाईस. लवकर लवकर ब्रेक करा आता. वा, खरंच छान झालं, खरंच छान झालं. तर ही होती ग्रीन चिकन मसाला रेसिपी जी अक्षयाने आपल्यासाठी बनवली आणि ती खूप उत्तम झाली आहे. हे मी टेस्ट केलेली आहे. सो आता आम्ही याच्यावरती ताव मारणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या रिलेटिव्ह सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळी. जो काही राऊंड आहे तो आहे टंग ट्विस्टर. ओके. काळे राळे गोरे राळे काळ्या काय? तू आईला खोटं सांगून कधी पार्टीला गेलीस? हो. तुला याच्यावरनं सॉन्ग गेस करायचंय. हे मधलं आहे. पहिल्या वाक्यात आहे लाराची, दुसऱ्या वाक्यात आहे चोली पिवली गो, तिसऱ्या वाक्यात आहे मालीला फुललेला चाफा. सूर हे तू ताल हे तू रूठे जो चांदो नूर है तू, क्या बात. आसो हे तू हसो भी तू. वन वर्ड मराठी. रुबाबदार. कॉलेज बंक केलंय? हा. कधीच नाही.